नमस्कार मंडळी, आज आपण ओल्या खोबऱ्याची चटणी पाहूया, जी टेस्टीसुद्धा आहे आणि हेल्दीसुद्धा. ओल्या खोबऱ्यामध्ये मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स असतात, त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर ठरते. आणि चटणी तुम्ही इडली, डोसा, मेदूवड्यासोबत खाऊ शकता किंवा जेवणासोबतसुद्धा याचा आस्वाद घेऊ शकता. चला रेसिपीला सुरुवात करूया. मिक्सरच्या भांड्यामध्ये ओलं खोबरं घेतलेलं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त घेऊ शकता. यामध्ये थोडंसं आल्याचा तुकडा टाकलेला आहे आणि लसणाच्या पाकळ्या टाकल्या आहेत 4 ते 5. थोडीशी पुदिन्याची पाने, यामुळे चव छान येते. आणि 7-8 हिरवी मिरची घेतलेली आहे. तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाण करा. आणि कोथिंबीर घेतलेली आहे स्वच्छ धुवून. थोडंसं साधं मीठ टाकलेलं आहे आणि 2 चमचे दही टाकलेलं आहे. दह्यामुळे सुद्धा खूप छान चव येते आपल्या या चटणीला. आता आपण हे मिक्सरला थोडंसं आधी फिरून घेऊया. थोडंसं फिरून झालेलं आहे. आता यामध्ये आपण 1 वाटी पाणी टाकायचं आहे. 1 छोटी वाटी, म्हणजे छान अशी स्मूथ पेस्ट तयार होते. अशा पद्धतीने आपली आता ही चटणी तयार झालेली आहे. आता याला तडका द्यायचा आहे आपल्याला. आधी आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया आणि साईडला मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलं होतं. तेल छान गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपण टाकूया मोहरी. मोहरी छान तडतडू देऊ. नंतर त्यामध्ये थोडंसं आपण जिरं टाकून घेऊया. खमंग अशी फोडणी आपल्याला यामध्ये टाकायची आहे. खूप छान चटणी लागते. जिरं बी छान फुललेलं आहे. आता यामध्ये आपण थोडंसं हिंग टाकूया आणि लगेच आपण कढीपत्तासुद्धा टाकून घेऊया. छोटी छोटी पानं ही कुंडीतलं आहे त्यामुळे. आणि आता ही खमंग फोडणी आपण या चटणीमध्ये टाकून देऊया. खमंग अशी आपली खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे. खूप छान लागते मंडळी खाण्यासाठी. तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा. आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि एक लाईकसुद्धा करा. आजची रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. भेटूया अशा मस्त छान झणझणीत चमचमीत भन्नाट टेस्टी रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय मंडळी.